सुजयचा जो उभा आहे त्यांना पण मी गेले 4.5 वर्ष निधी देण्याचं काम केलं। जो काही निधी आला त्याला आम्हीच कारणीभूत आहे। पण एकदम अचानक म्हटलं अरे चाललंय बरं कुठं काय नादी लागतोय। नाही नाही दादा मी नाही माझ्या बायकोला बघतोय आणि असं केलं आणि त्याला नंतर बाकीच्यांनी नादवला। ती पट्टा स्वतःच लोकसभेलाच उभा राहिला। अरे अजून पहिल्यांदा आमदार हो, 5-10 वर्ष काम कर, अनुभव घे, एकदम केंद्रातच तिथली माहिती का आपल्याला, कसं बोलायचं, काय करायचं, कसं बसायचं, कसं उठायचं, कसे मुद्दे मांडायचे। आपली झाकली मूठ 1.25 लाखाची बरी आहे, नको राहू लय घाई करू। पण नाही दादा मला जायचंच असं नसतं। शेवटी माझ्या लोकसभा मतदारसंघात आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात 5-10 वर्षात केंद्राचा 1 रुपयाचा निधी आला नाही। का तर हे विरोधी पक्षाचे आमदार होते म्हणून, खासदार होते म्हणून। आपल्याला सत्ताधारी पक्षाचा खासदार निवडून द्यायचा आहे। कर्जत जामखेडकरांनो बरेच वर्ष तुम्ही थांबला, आता फार थांबण्याचे वेळ काढण्याचा काही अर्थ नाही। 5 वर्ष वाया घालवणं म्हणजे फार मोठा काळ आहे। एवढा काळ वाया घालवणं आपल्याला परवडणार नाही। आपल्याला मागचा बॅकलॉग भरून काढायचा आहे। आपल्याला केंद्राची राज्याची मदत घ्यायची आहे। आपल्याला पालकमंत्र्याची मदत घ्यायची आहे। आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या उद्योगपतींची मदत घेऊन इथं चांगले उद्योगधंदे आणायचे आहेत। आपल्याला शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढायचा आहे आणि ते करण्याची धमक आणि ताकद महायुतीमध्ये आहे, इतरांच्या मध्ये नाहीये। इतरांच्या मध्ये असती तर ते पण अनेक वर्ष सरकारमध्ये आहेत, त्यांनी त्याच काळात केलं असतं। अनेक जण 4-4 वेळेला मुख्यमंत्री राहिलेत, अनेक जण वेगवेगळ्या पदांच्यावर राहिले, परंतु त्या काळामध्ये प्रश्न सुटलेले नाहीयेत। आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, नवीन काही गोष्टी आमच्या सगळ्यांच्या ध्यानामध्ये आलेल्या आहेत। त्याकरता माझी आपल्याला विनंती आहे की हे बाकीचे जे काही सांगतायत, खोटं नाटं सांगून लोकांची दिशाभूल करतायत। मगाशी सुजयनी सांगितलेली गोष्ट खरी आहे। मी ज्यावेळेस